अध्यक्ष महोदय, अशोकनगर वालदोनी इथलचा जो प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आणि सेन्सिटिव्ह आहे। त्याच्यामुळे त्यांनी हा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या ठिकाणी तो मुद्दा मांडलाय। मी शासनातर्फे थोडक्यात खुलासा यासाठी करतोय की त्या ठिकाणी बौद्ध समाजाचे जे बांधव आहेत ते त्यांचा तीव्र भावना त्या जागे संदर्भामध्ये आहे। फक्त माहिती सभागृहात यासाठी देतोय की ती जी जागा आहे ते 30 एकर जागा आहे। त्या 30 एकर जागेमध्ये आपण आता या बौद्ध गयाच्या धर्तीवर एक मोठं सेंटर उभा करतोय। काही लोकांनी जो काही गैरसमज तयार केलेला आहे की ती जागा सरकार घेते आणि तिथे दुसरं काहीतरी निर्माण करते किंवा व्यापारी संकुलन होईल किंवा आणखीन काही होईल, तशा प्रकारचा कोणताही सरकारचा मानस नाहीये आणि ते करणारही नाही। यासाठी माझ्या विभागातर्फे मला जे निवेदन खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील आणि इतर सर्व त्या तिथलच्या भिक्खू संघ असेल, तिथलचे कार्यकर्ते असेल, यांनी जे निवेदन दिले होतं त्यानुसार मी एक बैठक आयोजित केली होती। बैठकीनंतर त्या बैठकीला सुद्धा त्या कॉर्पोरेशनचे आयुक्त असतील, पोलीस अधिकारी होते, MMRDAचे अधिकारी होते आणि स्वतः मी ती बैठक माझ्या दालनात घेतली होती। आता जी परिस्थिती जी आहे, सामाजिक न्याय विभागातर्फे एक सदस्यीय समिती प्रधान सचिव त्यांचे अध्यक्ष म्हणून त्यांना नेमलेले आहेत, त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। मी आपल्या माध्यमातून समाज बांधवांना सुद्धा एक विनंती करणार आहे की आपण कोणतेही जे गैरसमज पसरवत आहेत, कोणीतरी असं सांगितलं की बुलडोजर आणलं, गौतम बुद्धाचा पुतळा तोडला, कोणी सांगितलं बाबासाहेबांचा पुतळा तोडला, असे गैरसमज पसरून त्या ठिकाणचं वातावरण हे दूषित करण्याचा प्रयत्न करतात। सरकार ही जी काही कमिटी नेमलेली त्या कमिटीमध्ये फाउंडेशन बुद्धिस्ट फाउंडेशनचे सुद्धा त्या फाउंडेशनचे सुद्धा माणसांना आम्ही त्यात इन्व्हॉल्व केलेलं आहे आणि त्याच्यावर एक सुंदर असं बौद्ध गया धर्तीवरचं वास्तू त्या ठिकाणी उभी राहणार आहे। कोणतंही गैरकाम तिथं केलं जाणार नाहीये आणि त्या ठिकाणचे TDR असतील की त्या ठिकाणचे अनेक काही जे मागण्या होत्या त्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही एक समिती नेमलेली आहे। ती समिती 2 आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल देईल। जर त्या ठिकाणी कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल। आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा समाज बांधवांना सुद्धा विनंती करतोय की आपण कोणताही गैरसमज त्या ठिकाणी कोणी पसरवत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। सरकार त्या 30 एकर जागेला फक्त आणि फक्त समाजाच्या हितासाठी जे आवश्यक असेल ते काम त्या ठिकाणी करेल।